महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोलापूर शहरातील कॉकरोच जनता पार्टीला अधिकृत नाव देण्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। सोलापूर शहरातील बेरोजगार लोक आता एकजुटीने न्यायाची मागणी करत आहेत आणि त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना कॉकरोच जनता पार्टी स्थापन करण्याची विनंती केली आहे। तसेच पक्षाचे अधिकृत जबाबदारी स्वीकारावी अशी मागणीही यावेळी केली। अभिजित पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे अशी मागणी समर्थकांनी केली आहे। देशातील लाखो तरुण शिक्षण पूर्ण करून परत आले आहेत, त्यांना काम मिळत नसल्यामुळे ते त्रस्त आहेत। ते प्रशासनाला प्रश्न विचारू शकतात। तरुणांना नाव देण्यासाठी पुढे आलेला हा एकमेव पक्ष आहे। केवळ हाच पक्ष हे करू शकतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सोलापूर। मुगळी माझे एज्युकेशन MSW झालेलं आहे। मी सुद्धा एक बेरोजगार आहे। म्हणजे आज शिक्षण भरपूर घेतलेले आहेत, पण नोकरी वगैरे नाही आहेत किंवा सरकारनं आम्हांकडे लक्ष देत नाही आहे, त्यामुळे हे बेरोजगारी वाढलेलं आहे। मग आम्ही बेरोजगाराने जर तर उच्च न्यायाधीश म्हणा किंवा उच्च अधिकारी लोक जर तर आम्हाला कॉकरेज समजत असतील तर आता तुम्ही बघितलं आहात, साहजिकच फक्त CJP म्हणजे इंस्टावर जे चालू झालेलं आहे फक्त 5 दिवस झालेले आहेत, पण आमचं ताकद आता सध्या इंस्टावर वगैरे बघत आहात। म्हणजे सध्या बेरोजगारी भरपूर आहे, पण सरकार आमच्याकडे लक्ष देईना। मग काही आता CJPचे आमचे मेन जे आहेत अभिजित दिपके यांनासुद्धा उच्च अधिकारी म्हणा किंवा दुसऱ्या पक्षाचे वगैरे त्यांना म्हणजे असं धमकी देत आहेत। पण आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अभिजित दिपके मागं पूर्ण अख्खं महाराष्ट्र म्हणा किंवा अख्खं भारतसुद्धा सर्व CJPचे कार्यकर्ते त्यांच्या मागं खंबीरपणे उभे आहेत, एवढं लक्षात घ्यावं। तुम्ही आता राजकारणात जाणार का? आम्ही राजकारणात तर जाणार म्हणजे असं आम्ही म्हणू शकत नाही, पण एवढंच की आमचं पूर्ण समध्यांचा विचार केला तर आम्हाला पण एक पक्ष आम्हाला हे मान्य करावं, आमचं एवढं आमची आशा आहे। फक्त चिन्ह कोणतं? कॉकरेजच राहू दे, आम्ही कॉकरेज म्हणूनच आम्ही होतं, पण आम्हाला मान्यता मिळावं। जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही एक निवेदन दिलं। त्यामध्ये ऐतिहासिक निवेदन असं दिलं, अनेक निवेदन आपण बघितले, परंतु एक ऐतिहासिक निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। यामध्ये कॉकरोच जनता पार्टी CJP ची स्थापना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना परवानगी मागितली आहे निवडणूक आयोगाला। कारण जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुण त्याचबरोबर RTI कार्यकर्ते हे एका देशातील उच्च पदस्थांकडनं जर त्यांना झुरळ एक तुच्छ प्रकारे जर आपलं संबोधन केलं जात असेल तर ही एक अतिशय खेदजनक बाब आहे। आम्ही तेच ओळखलं आणि आमचा स्वाभिमान जागृत झाला आणि आपण स्वीकारलं। जर प्रश्न विचारणारे तुमच्या नजरेत जर झुरळ असतील तर आम्ही कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्याची मागणी या निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेली आहे आणि आम्हाला चिन्ह देखील या ठिकाणी झुरळ हे मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही झुरळ या चिन्हावर या ठिकाणी इथला तरुण असेल, हे इथल्या बेरोजगारीचा प्रश्न इथला सरकार सोडवत नसेल, महागाईचा प्रश्न सोडवत नसेल तर या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्या संबंधित न्यायाधीशाला खऱ्या अर्थानं तुम्ही आज कॉकरोच जनता पार्टीची जाहीरनामा बघितला की महिलांना 50% आरक्षण असेल, त्याचबरोबर जे काही आज पक्ष बदलू दल बदलू या ठिकाणी सत्ताधारीतल्या पक्षातले नेते मंडळ आहेत त्या पक्षांतर बंदीचा कायदा या ठिकाणी करावा। त्याचबरोबर कुठल्याही उच्च पदस्थीय न्यायाधीशांना या ठिकाणी राज्यसभेवर कुठल्याही प्रकारचं सीट मिळू नये। अशा अनेक बेरोजगारी असेल, महागाई असेल, यावर देखील या ठिकाणी संघटनेच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी सोलापूरचे बेरोजगार तरुण या ठिकाणी RTI कार्यकर्ते त्याचबरोबर संघटनाचे प्रतिनिधी या ठिकाणी CJPच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मोठी उपरोधात्मक चळवळ जी काय भारतभर चालू आहे त्या चळवळीमध्ये देखील सोलापूरमधनं देखील आम्ही या ठिकाणी भावी आयुष्यामध्ये आम्ही CJP मध्ये आम्ही राहू आणि त्याचबरोबर CJPची स्थापना करावी असं आम्ही या ठिकाणी पत्र दिले आणि जे काही नियम आहेत त्यानुसार आम्ही सर्व या ठिकाणी करू एवढं।